आता मी मशरूम मसाला करणार आहोत, रवणाची भाजी। हे बघा, ही सगळी रानात आता घेऊन आलोय, ह्याची आता रेसिपी बनवणार आहोत। मशरूम मसाला, मशरूम म्हणजे आमच्याकडे रवणा म्हणतो आम्ही, अळंबी पण म्हणतात। त्याची आता भाजी बनवायची एकदम रेस्टॉरंट स्टाईल मध्ये। बाजारात बटन मशरूम भेटता, पण ही गावठी आहेत, गावच्या मातीत रुजलेली, पण ही चांगली धुवायला लागतात। हा, ही बाई माती असता अशी, ही चांगली पहिली धुवून घेऊच लागतं माती, पोटात माती जायची। आता आपली रवणा धुवून झालेली आहेत, ही सर्व फुलं आता आपण चिरून घेऊया, एकदम बारीक करायची जशी आपल्याला पाहिजे तशी। आणि शेवटी आमचं मशरूम चिरून झालेलं, बारीक केलेलं पाहिजे तसं आम्हाला। आता चला शिजवूया। आता जो पदार्थ बनवाय आपण घेतलेलो, टोमॅटो, कांदा, चिकन मसाला, बादशाह मसाला, मॅगी मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट, वेलची आणि हे गरम मसाला असतो ना, खडे मसाला तर घेतलेलं। आता हे सगळं आपण व्यवस्थित बारीक सगळं करून घेऊया आणि एकदम तुम्हाला दाखवूया। आता आपण गॅस पेटवलेलो आणि आता सुरुवात करूया रेसिपी करा। सुरुवातीस तेल टाकून घेऊया आधी, 2 चम्मच तेल। आता कांदा टाकून घेऊया आपण, थोडंसं तेल गरम झालेलं आहे। कांदा चांगला परतून लाल करून घ्यायचा, थोडंसं गॅस कमी करायचा। आता जिरा टाकायचा, थोडा वेलची टाकायची आहे फ्लेवर येण्यासाठी चांगलं, दालचिनीचा पान, दालचिनीची साल पण टाकायची आहे। तुमची इच्छा असेल तर लवंग टाकू शकता, नाही टाकलं तरी चालत। स्टार फुल आहेत आपण टाकून घेऊया। हे मिश्रण सगळं चांगलं ढवळून घ्यायचं। आता आपल्याला टाकायची टोमॅटोची पेस्ट टाकायची याच्यात, आणि ती पण चांगली ढवळून घ्यायची। आता आपण ह्या चिकन मसाला टाकून घेऊया पहिला आधी मस्तपैकी। गॅस थोडा बारीक करायचा, पण बादशाह मसाला, मॅगी मसाला, त्याच्यानंतर ह्याच्यात थोडा पाणी ओतायचं आहे, चांगलं ढवळून शिजायचं आहे। त्याचा आम्ही पक्की म्हणतो लाल मसाला। बाकी मसाला असल्यामुळे ही थोडीशीच टाकायची, म्हणजे थोडा लाल फ्लेवर येण्यासाठी। मसाला तिखट आहे आमच्या घरचं। हळद, आपली अद्रक लसूण पेस्ट राहिली टाकायची, ती टाकून घेऊया। हे सगळ्या वस्तू दुकानातनं मागवलेल्या मी। आता फायनली आपली ही ग्रेव्ही आहे ती शिजलेली आहे। आता ह्या सगळा मशरूम आपण ह्याच्यात टाकूया रवणाची भाजीसाठी, टोपात टाकूया, चांगली शिजवूया। सगळं झालं होतं, आणि एक तांब्याच्यात पाणी ओतूया, म्हणजे लागला नाही पाहिजे खाली, ग्रेव्ही तयार झाली पाहिजे। आता चव येण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ टाकतोय, तो नक्की सांगा काय आहे तो। आता आपण टाकतोय चवीपुरता मीठ, आम्ही जाडा मीठ वापरतो, का टाकतोय। त्याला झाकण मारूया मस्तपैकी। आता बराच टाइम झालेलो आहे शिजायला ठेवून, तर झाकण उघडून काढूया पहिला, तर वास चांगला सुटलेलो आहे एकदम। मस्त की सूप झालेला आहे, मशरूम सूप म्हणू शकतो आपण, मशरूम ग्रेव्ही काय म्हणशील का तुम्हाला वाटेल का। मस्त की एकदम, हा बघा, हा मस्त आहे की भातावर टाकायचं आणि कालवायचं एकदम। पण ह्याच्यात अजून एक पदार्थ आपलं ॲड करायचा, तो म्हणजे कोथिंबीर। म्हणजे आपलं काम पूर्ण झालं, तर कोथिंबीर टाकून घेऊया वरून एकदा चांगला ढवळतो। ही झाली आपली ग्रेव्ही तयार।